खरं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात संतोष भैया देशमुखांच्या हत्येमुळे एक संतापाची लाट आलेली आहे, अमानवी कृत्य होते। सध्या आपल्या राज्यामध्ये लोकशाही नांदते की नाही हा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे। लोकशाहीची हत्याच सरकार करत आहे, हुकुमशाही पद्धतीने राज्य चालवलं जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एवढी भयंकर घटना घडून सुद्धा अजूनही एक आरोपी मिळत नाही, हे दुर्दैव आणि हे अपयश हे गृह विभागाचं आहे। महाराष्ट्रात रोज हत्या होतात, रोज बलात्कार होत आहेत, कायदा सुव्यवस्था नाही। आणि संतोष भैया देशमुखांची ज्या पद्धतीनं अमानवी हत्या झाली, ज्या राक्षसी वृत्तीनं तुम्ही ते काम केलं, निश्चितच तुमच्यावर एक मोठं राजकीय विरोध असतं आहे। तमाम जेजुरीकरांच्या वतीनं शासनाला मागणी करण्यात आलेली आहे की या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यांना वाचवणारा, यांना ताकद देणारा नेता म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडेंना, त्यांना सुद्धा या प्रकरणात सहआरोपी करावं ही महाराष्ट्रभरातून मागणी होते। तीच मागणी आम्ही जेजुरीकर करीत आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।